एकदम हॉटेलसारखा व्हेज पुलाव आपण बनवूयात घरच्या घरी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे शिजवलेला भात, काजू, कांद्याची पात, कांदा, कोथिंबीर, गाजर, बटाटा, ढोबळी मिरची, बीन्स, टोमॅटो, कढीपत्ता, गोडा मसाला, हळद, काळा मसाला, मोहरी, जिरे, मीठ। आता तेलात आपण फोडणी करून घेऊयात। मोहरी घातलेली आहेत। मोहरी छान तडतडल्यावर त्याच्यात आता जिरे घालणार आहे। जिरे पण छान तडतडलेले आहेत। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूयात। कढीपत्ता घालायचा आहे। आता त्याच्यामध्ये कांदा घालूयात आणि तो छान तेलात परतून घेऊयात। हलवून घेऊयात छान आणि परतून घेऊयात कांदा। आता त्याच्यामध्ये आपण कांद्याची पात घालूयात, गाजर घालायचं आहे, बटाटा घालूयात। साधारण एक बटाटा, एक ढोबळी मिरची, एक कांदा असं प्रमाण मी घेतलेलं आहे। छोटंसं गाजर घेतलेलं आहे आणि बीन्सच्या 3 ते 4 शेंगा घेतलेल्या आहेत। आता त्या छान हलवून घेऊयात। सर्व मिश्रण एकत्र करूयात। तुम्ही याच्यामध्ये फ्लॉवर, कोबी सुद्धा ॲड करू शकता। सर्व भाज्या मुलांच्या पोटात जाव्यात ह्या दृष्टीने हा पुलाव खूप छान आहे। एकदम हॉटेलसारखा लागतो। आता काजूचे लहान लहान तुकडे जे घेतलेले आहेत ते घातलेले आहेत। टोमॅटो घातलेला आहे। आता सर्व छान हलवून घेऊयात। सर्व मिश्रण एकत्र करूयात। सर्व छान हलवल्यावर आता त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा मीठ घालणार आहे। आता ते सर्व हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। करायला पण खूप सोपं आहे। आता त्याच्यामध्ये आपण गोडा मसाला घालूयात 1 चमचा। 1 चमचा काळा मसाला घालायचा आहे। आणि हे सर्व आता छान मिश्रण हलवून घ्यायचं आहे। व्यवस्थित हलवून घेऊयात। आता ते सर्व झाकून शिजू देऊयात। 10 ते 15 मिनिटं हे छान शिजू देऊयात। आता ते शिजलेलं आहे। आता त्याच्यात भात घालायचा आहे। साधारण 2 वाट्या भात शिजवून घेतलेला आहे मी, तो आता त्याच्यामध्ये घालणार आहे। आणि ते सर्व आता व्यवस्थित हलवून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। छान असं हलवून घेऊयात। वरून आता कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व व्यवस्थित हलवून घेऊयात। आणि त्याच्यावर झाकून ठेवूयात 2 मिनिट। तयार आहे आपला व्हेज पुलाव। तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, माझे चॅनल सबस्क्राईब करा। थँक यू।